हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा आहे जॉनी ते माहिती आहे जॉनी आहे ते. ॲज युजल. आणि ब्लॉगची स्टार्ट आम्ही करतो आहे कुठे? ओबाविल नफीच्या मेट्रो स्टेशनवरून आम्ही स्टार्ट करतो आहे. हो, आम्ही चाललो आहोत कुठे? ओल्ड दोहा पोर्ट. हां, तर आता इथून आम्हाला जायचं आहे नॅशनल म्युझियम ऑफ कतार, बरोबर? आता आपल्याला कार्ड पण रिफिल करायचं आहे ना. जॉनी इथे आहे, जे जॉनी करतोय ते मी दाखवू शकत नाही. आणि आम्ही चाललो आहोत कुठे? आम्ही चाललो कुठे? माझ्याकडेच आहे. आम्ही चाललो आहोत ओल्ड दोहा पोर्टला, जिथे काईट फेस्टिवल होतं आहे. पण आज काईट शो नाही आहे, कारण सी लाईनला मला वाटतं काहीतरी काल, आज आणि उद्या आहे. म्हणून ओल्ड दोहा पोर्टला नाही आहे. ओल्ड दोहा पोर्टला इथे 19पासून चालू होणार आहे ना. हां, तर आता आम्ही आलो आहे ओबा बिन नफी स्टेशनला. इथून आम्ही जाणार नॅशनल म्युझियम ऑफ कतार, तिथून मग बाय वॉक, बरोबर? ओ जॉनी, आता आम्ही आमचं कार्ड रिफिल करतो आहे. तर आता आम्ही उतरलो आहे मुशुर्फ स्टेशनला. इथून आता आम्ही जाणार नॅशनल म्युझियम ऑफ कतार. सुरवकीची काय राजू अबूत ह्याची आम्हाला मेट्रो बघू आणि मग नॅशनल म्युझियम ऑफ कतार बघू. मुश्रीफला उतरलो होतो, ट्रेन चेंज केली आणि आता चाललं नॅशनल म्युझियम ऑफ कतारमध्ये आता उतरणार. तिथून मग आम्हाला चालत जायचं आहे. 20 मिनिट्स वॉक दाखवते तर बघू. तर दाखवते तुम्हाला नॅशनल म्युझियम ऑफ कतारला. मी फर्स्ट टाईम उतरणार आहे त्या मेट्रो स्टेशनला, तुम्हाला दाखवते. आता कुठे उतरलीस मी ना मला? आता उतरलो आहो आपण कुठे? नॅशनल म्युझियम ऑफ कतार. मग आता कुठली बस? मेट्रो बस बोलले 315. सो आता आम्ही 315 पकडून आम्ही जाणार ओल्ड दोहा पोर्टला. लेट्स सी आता ती बस कुठे सोडते आम्हाला, कारण आम्हाला पण माहिती नाही. आम्ही फर्स्ट टाईम जातोय, सो बघूया आता. काय सगळे फर्स्ट मेट्रो बस आहे जी अशा मेट्रो बसमध्ये आम्ही चाललो. मला बघा. हो, तर आता आम्ही पकडलं आहे M315 आणि आता ही बस जाणार ओल्ड दोहा पोर्टला, मीना पोर्टला. सो लेट्स सी. जॉनी गेला पाठीमागे बसायला, त्याला सगळं झगमग दिसतं. तर आता भेटतो तुम्हाला मीना पोर्टला उतरून. ओके. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहोत ओल्ड दोहा पोर्टला. ॲज युजल काय माहिती परत काय दिसत नाही आहे. आम्ही आलो होतो ॲक्च्युली कतार ते काय काईट फेस्टिवल होतं जे इकडे होतं, पण काय दिसत नाही आहे. तर आता पुढे जाऊन बघावं लागेल की कुठे काय आहे का. हे इकडचं फेमस जेव्हा वर्ल्ड कप झालं होतं तेव्हा जेवढ्या टीम्सनी पार्टिसिपेट केलं होतं, तर त्यांचे हे दिसतं, हे सगळे फ्लॅग्स लावलेले आहेत ज्या ज्या टीमनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि तिकडे इंडियाचं फ्लॅग पण आहे. आता इथून दिसत नाही, त्या साईडला असलं तर दिसलं असतं, पण मला दिसतंय, म्हणजे मी बघू शकते इथून, पण मी त्या साईडला असं क्लिअर दिसलं असतं.
सो असं काही हे ओल्ड दोहा पोर्ट आहे. हे तर आता स्टार्ट आहे, अजून पुढे आहे. तर आता बघू, एक क्रूज पण आलेली आहे जी मला दिसते आहे मीना पोर्ट टर्मिनलच्या इथे. आता बघू पुढे जातो आणि बघतो काईट फेस्टिवलचं कुठे आहे. नाही तर माहिती पडलं की ते पण नाही आहे. बघूया. हा बघा, हा आहे ओल्ड दोहा पोर्टचं म्हणजे पोर्ट एरिया. हे सगळे इथे क्रूज लागलेले आहेत सगळे असे, म्हणजे छोटे छोटे जे स्पीड बोट असतात, क्रूज नाही सॉरी स्पीड बोट, हे सगळं ते सगळं स्पीड बोट लागलं आहे. मग हे जे दिसतं इकडचं एरिया हे बॉक्स कटर आहे, म्हणजे जे काय म्हणतात त्याला, कंटेनर ना, जे कंटेनर्स आहेत त्याला रेस्टॉरंटमध्ये त्या लोकांनी हे केलेलं आहे. तर तिकडे सगळे असे छोटे छोटे कॅफेज वगैरे रेस्टॉरंट वगैरे आहे. आणि इथे हे बघा, हे दिसतंय, हे ॲक्च्युली इथे ही बोट आलेली आहे जी मीना पोर्ट आहे पुढे, तिथे क्रूज आलेली आहे, खूप मोठी क्रूज आली आहे. तर तिकडे पोर्ट आहे, तर तिकडे आहे. हे असं इकडचं गार्डन आहे. आता बघू आम्ही ते काईट फेस्टिवलचा प्रोग्राम कुठे आहे ते शोधत शोधत पुढे चाललो आहे. मिळालं तर ठीक, बघूया. सो हे बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना, तर हे असे कंटेनर्स आहेत. हां, छोटे छोटे असे कंटेनर्स आहेत ज्याला कॅफेमध्ये असं कन्वर्ट केलेलं आहे. हे बघा, हे असे कंटेनर्स आहेत आणि हे असे छोटेसे असे इंडोर कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, वॉट एव्हर यू कॉल्ड. तर तसं आहे. तर आता बघू, आम्ही आता विचारलं ते काईट फेस्टिवल जे मेन काईट शो आहे ते 19पासून आहे, 19 to 25. तर हा ब्लॉग कदाचित नेक्स्ट टाईमपर्यंत कंटिन्यू असेल. तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, हे असे कंटेनर्स लावले आणि छोटे छोटे असे कॅफेज आहेत. हे बघा, असे कॅफे आहे, टी टाईम आहे, भरपूर गर्दी आहे. असे कॅफेज वगैरे आहेत. जॉनी आता आत गेला ऑर्डर द्यायला. लेट्स सी. त्याचं की पार्किंग आहे, सगळे कंटेनर्स. त्याच्या पाठच्या साईडला असे बसण्यासाठी सीट्स आहेत. ते तुम्हाला दाखवते मी आता थोड्या वेळाने. जॉनी ऑर्डर घेऊन आला की आम्ही तिकडे जाऊ. हे बघा इथे. हे आता जॉनी टी टाईममधून चाय आणि समोना घेऊन आला आहे. इथे समोना म्हणजे एक प्रकारचा ब्रेड असतो, त्याच्यामध्ये म्हणजे सँडविच असतं. तुम्हाला जर चिकनचा पाहिजे असेल तर चिकन, किंवा बॉईल्ड एगचा पाहिजे असेल तर बॉईल्ड एग. तर मी घेतलं आहे बॉईल्ड एगचं सँडविच, है ना. तुझा बॉईल आहे आणि ह्याने घेतलं आहे चिकनचं सँडविच. चला खाऊया मग. काय खाते विना? मी खाते जे तू घेतलंयस टी टाईममधून, काय आहे ते? एग समोना, म्हणजे एगचं सँडविच, बॉइल्ड एग सँडविच. बॉइल्ड एगचं सँडविच. ह्याच्यात बॉइल्ड एग, फ्रेंच फ्राईज आणि टमॅटो असतं. तर ते आता मी खाते. खा, मग सांग कसं आहे. चहा पण आणली आहे. बरं आहे. ओके. बॉइल्ड एग आणि फ्राईज. फ्रेंच फ्राईज. ओके, एन्जॉय युअर मील. ओके. आणि आम्ही जे खातो आहे तिकडे आमचा जो व्ह्यू आहे तो हा आहे. मस्त ओल्ड पोर्टचा व्ह्यू आहे. आणि मी ते बेंचवर बसलो आहे, मी आणि जॉनी, आणि खातोय. Day 4. हे आता आम्ही काईट फेस्टिवलला आलो आहे. काईट फेस्टिवलसाठी जे त्या दिवशी आपल्याला दिसलं नाही ते आज चालू झालं आहे. आता इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे बनवलेलं आहे. लहान मुलं इथे खेळू शकतात. आता बघूया पुढे ते काईट्स तर दिसत आहेत. लेट्स सी, पुढे गेल्यावर कळेल. हे बघा, इथे असे गेम्स आहेत, भरपूर गेम आहे. लिफ्ट मी आउट, स्मॅश द कॅन, कॅच मी इफ यू कॅन,
म्हणजे असे भरपूर गेम्स आहेत आणि हे बघा हे सगळे काईट्स सगळेजण उडवत आहेत, लाईटवाले काईट्स वगैरे हे सगळे. ॲक्च्युली हे जे सगळे आहेत इकडचे हे मोठे मोठे जे आहेत ते काही प्रोफेशनल जे काईट हे करतात ते लोक आले आहेत इथे कतारमध्ये आणि ते लोक फ्लाय करतात. हे आता रात्रीचं आहे, दिवसामध्ये ॲक्च्युली जास्त कळेल. मी पुढे आता जेव्हा जाईल तेव्हा दाखवते तुम्हाला. ते असं काय माहोल आहे. हे मीना पोर्ट आहे जिथे क्रूज टर्मिनल जे आहे इकडे मीना डिस्ट्रिक्टमध्ये ते आहे. चला पुढे बघूया काय आहे. हे मुलांसाठी फन झोन केलं जे मी मगाशी दाखवलं. आय थिंक काहीतरी तिकीट आहे. या तिकीट आहे जे तुम्हाला तिकीट घेऊन जायचं. हे फेस पेंटिंग क्ले वगैरे सगळं हे तिकीट आहे आणि हे तिकीटचे प्राइजेस. लहान मुलांसाठी आहे इथे फेस पेंटिंग किंवा नॉर्मल पेंटिंग वगैरे हे असं. हे असे इथे बेंचेस वगैरे आहेत कारण स्टॉल. सॉरी माझा आवाज थोडा बसला आहे सो प्लीज इग्नोर माय व्हॉइस. हे असे स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल्स. आय होप तुम्हाला ऐकायला येत असेल माझा आवाज. असे लोक मस्त एन्जॉय करतात. हे बघा हे तुम्ही तुमचे पण काईट्स उडवू शकतात आणि प्लस हे जे दिसतं तुम्हाला ज्याला लाईट्स आहेत दोज आर प्रोफेशनल काईट व्हॉट यू से फ्लायर्स और व्हॉट आय डोंट नो जे काईट उडवत आहेत. हे बघा आता आय थिंक क्लिअर दिसतंय. मी अजून पुढे जाते मग दिसेल. बघा हे असे काईट्स आहेत. आणि तिथे स्टेज हे केलं आहे इथे जिथे स्टेज परफॉर्मन्स होणार. अजून पुढे आहेत बाकीची लोक पण जे आहेत लोकल रेसिडेंट्स ते लोक पण काईट उडवत आहेत. सो पुढे जाऊन बघूया. जॉनी तिकडे गेला आहे. तिथे एक काईटची शॉप आहे चेक करायला गेला आहे. लेट्स गो देअर. ते काईटचे शॉप आहे तुम्ही विकत घेऊ शकता. कितीला आहे विचारलं? किती? 30 रियाल पासून स्टार्ट आहे काईट. 30, 35, 40 असं. तर असे सगळे आहेत. हे बघा इथे पण एक स्टॉल आहे जिथे तुम्ही काईट्स घेऊ शकतात. मी सांगितलं प्राइजेस अँड ऑल तर तुम्हाला सांगितलं काय आहे. हो तिकडे जाऊया. चल पुढे बघूया. हे बघा इथे हे ते एक वेगळं
एक साईड होतं, हा दुसरा साईड आहे. हे बघा या साईडला आहे, बॅटमॅन उडतोय बघ. इथे भरपूर आहे. हे बघा हे असे प्रोफेशनल जे आहेत ते लोक आहेत जे असं उडवत आहेत. बॅटमॅन. बाकी माहिती नाही, कसली डॉल टाईप समथिंग काहीतरी आहे हे जे ग्रीन जे हे आहे ते. सो दिस इज हाऊ इट इज. हे दिवसभर चालूच असतं. आय थिंक 3 o'clockला स्टार्ट होतं, 3 to 10. आणि हे मीना पोर्टचं हे क्रूज टर्मिनल, जिथे क्रूज थांबते ह्याच्या पाठीमागे. सो हे त्याचं टर्मिनल आहे ना हे. आणि इथेच एक फिश अक्वेरियम पण आहे. ते कधीतरी आम्ही जर गेलो तर तुम्हाला दाखवू. तर असं काही टोटली हे काईट फेस्टिवल आहे जे तुम्हाला दाखवलं. हे बघा हे असं दिवसाचं हे असं दिसतं. हे बघा इथे जिथे आता आम्ही आहोत ना तिकडचं जे डेचं आहे या लोकांनी. हे बघा हे डेचं पूर्ण आहे बघा. मी बरोबर ना क्रूज थांबते तिकडे. बॅटमॅन मग असे दाखवलं ते. आता कसं संध्याकाळ झाली तर कमी आहे, नाही तर हे दिवसाच्या म्हणजे डे टाईमला जास्त असतात मला वाटतं. हेच फेस्टिवल आय थिंक 16ला चालू झालं होतं, जे 16, 17, 18 सी लाईन बीचला होतं. आणि आता 19पासून ते 24पर्यंत हे इथे मीना पोर्टला आहे, मीना डिस्ट्रिक्ट पोर्टला, जे आता चालू आहे इथे. हे बघा मी बोलले ना सी लाईन बीचला होतं, जे आता 3 दिवस होतं सी लाईन बीचवर, जे इथे शिफ्ट झालं आता, जे आता 19 to 24 असणार. मग जॉनी कसं वाटलं? कसं काय तू बघ, मी तर बघतो ना. तर हे आत्ता आलंय काईट फेस्टिवल, अगोदर नव्हतं. तू काय बघतोस? सगळ्याच गोष्टी काही सांगितलं मी तर बघतो, मी तर जातो. माझ्याबरोबर एक्सपिरियन्स करतोय ना त्याचं सांग. थंडी वाजते जॉनीला. वारा आहे. वारा पण थंडी तर लागतेच आहे ना, वारा आहे तर. हे बघा हे असं आहे. दिवसाचं पण तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, जे क्लिप चालू होतं. खूप थंडी आहे इथे, वारा, खूप थंडी, सगळं जे काय बोलणार ते सगळं हालत खराब आहे. आता आम्ही हे अमेझिंग वॉफल्स कॅफे इथून हे पटेटो ट्विस्ट घेतलं आहे. हे आता आम्ही पटेटो ट्विस्ट घेतलंय. मी नुसतंच खाते आणि जॉनी मेयोनीज बरोबर खाते, कारण माझा फास्ट आहे म्हणून. मग जॉनी मग विना कसं आहे? पटेटो कसे आहेत? फ्रेंच फ्राईज सारखं. हो कसे? चांगले आहेत, कुरकुरीत आहेत.
कुरकुरीत नाही, नरम आहे. हवेनी झालं ते कार. हवा लागली ना म्हणून जॉनीने खाल्लं नाही. आता मी खाते. हो तू संपून टाकते, मला नाही आवडली. हळूहळू खा, हळूहळू खा. कोण डिश नेत नाही. डिश कोण नेत नाही, डिश उडून जाणार. अच्छा असं आहे काय? हा. कोण नेणार नाही, सगळं उडतंय टेबलावरचं सगळं. तर आता आम्ही चाललो परत घरी, कारण आता ऑलमोस्ट सगळे काईट मला वाटतं खाली उतरवले ना. हे बघा, हे सिटीचं हे आहे, तुम्हाला दाखवते. थांबा, पुढे जाते आणि दाखवते. बघा आता कसं सांगू. हां, सो हे जे आहे हे पर्ल एरिया आहे, हा पूर्ण पर्ल एरिया. देन हा जो आहे तो लुसेल एरिया आहे, आणि हा जो आहे तो सिटी सेंटर आहे, म्हणजे सिटी, दोहा सिटी, जे ते सगळे ऑफिसेस अँड ऑल आहे ते सगळे, शेरेटन हॉटेल वगैरे. तर पुढे गेलं की इथे हा एरिया जो आहे ते सूख वकीफचा एरिया आहे. मिया पार्क, सूख वकीफ हे सगळं आहे. तर असं हे व्ह्यू आहे. आता आम्ही जिथून आम्ही उतरलो होतो तिथे आता उबरसाठी आता थांबलो आहे. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते क्रूज टर्मिनल जे असतात ते, आणि इथे क्रूज थांबतात. सो आता उबरची वाट बघतोय. उबर आली की आम्ही घरी जाऊ. जॉनी चाललाय पुढे. मस्त वाटतं ॲक्च्युली. वारा खूप आहे, खूप म्हणजे खूप वारा आहे. इथे बघा, इथे जवळ एअरपोर्ट आहे, तर प्लेन जातोय. दिसतोय प्लेन. हा बघा प्लेन. फायनली आम्ही घरी आलोच आहे. काईट फेस्टिवल बघू. बाहेर खूप वारा सुटलाय, खूपच वारा सुटलाय. माझा आवाज अजून आवाज गेलाय, गेलाय. कारण खोकला मला खूप झालाय आणि सर्दी पण. क्लायमेट आहे इथे. हो, क्लायमेट खूप थंड आहे इथे. सो फायनली तुम्ही बघितलं, मी 2 ब्लॉग ॲक्च्युली जॉईन केले, कारण त्या दिवशी आम्ही गेलो होतो सुरुवातीला जेव्हा 16ला. तर आम्हाला वाटलं की इथे मीना पोर्टला आहे की काय, आम्हाला असं वाटलं. पण ते सी लाईनला होतं, जे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं, व्हिडिओचे जे क्लिप्स दाखवले ना, जे ते व्हिडिओ चालत होतं स्टेजवर, तर ते तिकडे होतं. 16, 17 आणि 18 सी लाईन बीचवर होतं, आणि तिकडे फायरवर्क्स पण होतं. आणि जे इथे मीना पोर्टला आहे ते 19 पासून सुरू झालं, जे 25 पर्यंत आहे. सो आज आहे आता आम्ही आज 21, आम्ही 21ला गेलो. सो मला वाटतं हां. सो आता आज ट्यूजडे आहे ना, तर वेडनेसडे आणि थर्सडे जे आहे ते 3 to 10 असणार, आणि फ्रायडे, सॅटर्डे, संडे, म्हणजे सॉरी थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे ना. उद्याचा दिवस फक्त 3 ते 10 असणार. मी चुकीचं बोलली, सॉरी. उद्याचा दिवस 3 ते 10 असणार. थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डेला आय थिंक लास्ट आहे 25ला, जे असणार मॉर्निंग 10 to 10. सो कोणाला जायचं असेल, इकडचे कोण आम्हाला बघत असेल तर जाऊ शकता. सो मस्त होतं, बरं वाटलं. बघितलं सगळं व्हिडिओज वगैरे आणि क्लिप्स वगैरे तुम्हाला दाखवलं कसं काय ते सगळं. लहान मुलांसाठी सगळं फन झोन, पार्क, लहान मुलं तिकडे काईट वगैरे सगळे उडवत होते. तुम्ही तिकडे काईट घेऊ शकता, सगळे स्टॉल्स वगैरे असं. सो चला मग, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि जर आवडला असेल तर प्लीज पुढे शेअर करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.